नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोळेवाडीचा ईव्हीएमवर विश्वास नाही, देशातील ईव्हीएम हटावचा पहिला ठराव कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोळेवाडीत ग्रामस्थांनी एकमताने ठराव केला मंजूर। इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम मशीनवर होणारे मतदान संशयास्पद आहे असे आमचे स्पष्ट मत आहे। त्यावर आमचा विश्वास नाही, त्यामुळे येणाऱ्या सर्व निवडणुकीत ईव्हीएम नव्हे तर कागदी मतपत्रिकेवर शिक्का मारून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कोळेवाडी ग्रामस्थांनी केली आहे। तसा ठराव ग्रामसभेने घेतला आहे। देशपातळीवर कोळेवाडी ग्रामपंचायतीने ईव्हीएम विरोधात पहिला ठराव करत आपले वेगळेपण दाखवून दिले आहे। याबाबत सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना सविस्तर माहिती ग्रामस्थांनी दिली। भारतात संसदीय लोकशाही आहे व लोकशाहीत निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही संवैधानिक प्रक्रिया आहे। यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जात होते, त्यावेळी आत्ताच्या सारखा मतदानात संशय कल्लोळ कधीच झाला नाही। सध्याचे मतदान निकाल व त्यावर संशयास्पद मतांतरे अशा अनेक बाबी संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचे दिसत आहे। हे पूर्णपणे लोकशाहीला मारक आहे। गेले काही वर्षांपासून ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया सुरू आहे, मात्र अलीकडेच काहीतरी बिनसले आहे व देशभरात ईव्हीएम वरील मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात का सापडली आहे हा प्रश्न आहे। यासाठी खुल्या मनाने व संशय विरहित मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे। सर्वांचा मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे, म्हणून भविष्यात जरी वेळखाऊ प्रक्रिया असली तरीही पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी या ठरावाद्वारे आम्ही केली असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। ईव्हीएम मशीनवर आम्हीही मतदान केले आहे, पण झालेल्या मतदानात कुछ तो गडबड असे आमचे ठाम मत आहे। त्यामुळे आमचा ईव्हीएम वरील मतदान पद्धतीवर विश्वास नाही, बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे ही आमची मागणी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। कोळेवाडी गावामध्ये आम्ही सर्वप्रथम या सातारा जिल्ह्यामध्ये कोळेवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव घेतलेला आहे की ईव्हीएम वरती आम्हाला मतदान नको, आम्हाला बॅलेट पेपरवरतीच मतदान हवं आहे। का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्स वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे, फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल एवढाच विषय आहे। मग सरकार का घाबरते की त्यांनी फक्त बॅलेट पेपरवरती पण मतदान घेतलं पाहिजे आणि कोळेवाडी गावामध्ये आम्ही बॅलेट पेपरवरती मतदान असेल तरच मतदान करणार आहे, नाहीतर कोण मतदान करणार नाही। आता या ठिकाणी कोळेवाडी ग्रामस्थांनी जो ठराव केलेला आहे तो कशासाठी का केलेला आहे की त्या लोकांचं म्हणणं आहे की बॅलेट पेपरवरतीच मतदान व्हावं, कारण ह्या मतदानावर त्यांचा विश्वास बसत नाही। कारण का जर समजा आपण बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्यावर शिक्का बरोबर त्यांचं माहिती आहे की आपण मतदान ह्याला गेलो, परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम मशीनमध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही ही ना शंकास्पद वाटते। म्हणजे सर्वसामान्य ग्रामस्थांना किंवा अशिक्षित लोक जे आहेत किंवा ग्रामस्थ आहेत की त्यांना वाटतं की बाबा आमचं बटन दाबलं पण आमचं मतदान कुठे गेले हे आम्हाला लक्षात येत नाही। तर बॅलेट पेपर कसं होतं की शिक्का मारल्यानंतर आपलं मतदान हे अमक्याच माणसाला आपण 100% केलेलं आहे याला खात्री होती। त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे की बाबा इथून पुढे बॅलेट पेपर शासनानं आपलं काय करावं की सर्वांचं मत ऐकून की बाबा बॅलेट पेपर इथून पुढचे मतदान घ्यावीत अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही असा ग्रामस्थांचा ठराव केलेला आहे की कोळेवाडी ग्रामस्थांनी की बॅलेट पेपर इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपर व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे। आमदार जयकुमार गोरे यांच्या अभिनंदनाचा भला मोठा फलक लोधवडे गावात अज्ञात व्यक्तीने फाडून टाकला। दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी केली तक्रार। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होत नाही, तोच मान तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय लढाई सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे मूळ गाव असलेल्या लोधवडे येथे भावी मंत्री असा उल्लेख करून आमदार जयकुमार गोरे यांचा लावलेला भला मोठा अभिनंदनपर फलक अज्ञात व्यक्तीने फाडून टाकला आहे। या घटनेमुळे मान तालुक्यात खळबळ उडाली असून आमदार जयकुमार गोरे समर्थकांनी सोमवारी सकाळी 10:30 वाजता दहिवडी पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली आहे। मानखटाव विधानसभा मतदारसंघात यावेळी एकदम जोरदार लढत झाली। त्यामध्ये आमदार जयकुमार गोरे हे सलग 4थ्यांदा विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या आमदार जयकुमार गोरे व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या समर्थकांनी भावी मंत्री अशा आशयाचे अभिनंदनपर फलक लोधवडे येथे लावले होते, मात्र अज्ञात व्यक्तीने ब्लेडद्वारे फलक फाडले असल्याचा आरोप वैभव मोरे व दादासाहेब माने यांनी केला आहे। या संदर्भात दोघांनी दहिवडी पोलीस ठाण्यात धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या घटनेमुळे मान तालुक्यात वातावरण चांगलेच तापले असून दहिवडी पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। जयकुमार गोरे आमदारपदी निवड झाल्यानंतर विजयाचा बॅनर आम्ही लोधवडे फाट्यानजीक लावलेला होता। त्या काही इस्मांनी
म्हणजे कोण असतील त्यांनी ते बॅनर फाडण्यात आलेले आहेत. संबंधित लोकांनी त्यावर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे. जयकुमार गोरेभाऊ यांच्या समर्थनार्थ त्यांच्या विजयाच्या निमित्तानं विजय झाल्यावर नंतर आम्ही बॅनर आमच्या फाट्यावर लावले होते. बॅनर लावल्यानंतर ह्याच्या पाठीमागं पण बरेचसे आम्ही बॅनर लावले. दरवेळेस कुठं त्या ब्लेड मार, कुठं त्या कार्यकर्त्यांच्या खाली त्यांचे चेहरे काढून गोल करून काटणे असा प्रकार बरेच वेळा झाला. पण आम्ही प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीकडे कधी बघितलं म्हणजे जास्त असं ह्यानं बघितलं नव्हतं. मात्र आता आम्ही फाट्यावरती बॅनर लावले होते की आमदारांचा एक 4था हा विजय होता, मोठा विजय होता आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बॅनर लावले होते. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पण लावले होते आणि आम्ही शेखरभाऊच्या कार्यकर्त्यांनी पण बॅनर लावले होते. मात्र गावातील काय घाणेरड्या वृत्तीची काय लोक आहेत की ज्यांना हा विजय पसंती पडत नाही किंवा असे लोक आहेत की ज्यांना काय गावात म्हणजे स्वतःच्या घरात सुद्धा कोण विचारत नसेल, पण अशा चांडा चौकडी करायची ज्यांना सवय आहे अशा लोकांकडून ही घाणेरडं कृत्य केलं. त्यासाठी आम्ही साधारण एक निवेदन आपल्या देवडी पोलिसांना दिलं आहे. आमदार जयकुमार गोरेभाऊ 4थ्यांदा आमदार झाले म्हणून आम्ही 2 बॅनर लावले होते गावाचा रोड स्टॉपला. 2 दिवसानंतर मध्ये ब्लेड मारलं, पूर्ण बॅनर फाडला. 2 दिवसानंतरच लगेच बॅनर फाडला. असे बॅनर फाडण्याचं ह्याच्या आधी 3-4 वेळा प्रकार झाला आहे. आतापर्यंत आम्ही म्हणत होतो जाऊन द्या कुठल्या गोष्टी दुर्लक्ष करत होतो. पण विघ्न संतोषी माणसं गावात आहेत ना, काय ज्यांना पटतच नाही. इतकं म्हणजे नैराश्य आलंय त्यांना. नैराश्य म्हणजे भयानक नैराश्य आलंय. त्या नैराश्यात तोंडावर थुकणे, बॅनर फाडणे. बरं भावांचं इतकं नैराश्य नसायला पाहिजे होतं त्यांना. भावने इतकं चांगलं काम करून गावाला पाणी मिळते, सगळं मिळते, भावामुळं उरमुडीचं सगळं मिळतं, तरी पण इतकं नैराश्य आलं माणसासनी. आणि त्यामुळं बॅनर फाड, कुठं काय कर, भावाची तोंडावर थूक, बॅनरवर थूक असं प्रकार करते ती. माझं लोधोडे फाट्यावर दुकान आहे. मागील काही दिवसांपूर्वी जयाभाऊ गोरे आणि शेखरभाऊ गोरे यांचं बॅनर लावलेले. तर काही लोकांनी त्या बॅनरवर थुंकणे, बॅनर फाडणे असे गलिच्छ वृत्तीचे कार्य केलेले आहेत. तरी लोधोडे गावातील लोकांनी देवडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि त्यावर त्या संबंधितांवर कारवाई व्हावी हीच आमची विनंती. महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 5 जणांना केली अटक. फलटण तालुक्यात सातत्याने महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरीतील रेकॉर्डवरील संशयितांना रविवारी मध्यरात्री ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी ट्रान्सफॉर्मर चोरीची कबुली दिली आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांना रीतसर अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये फलटण शहरातील मलठण परिसरात वास्तव्यास असलेले संशयित संतोष जगन्नाथ घाडगे, किरण भीमराव घाडगे, सागर युवराज घाडगे, प्रशांत सुनील जुवेकर आणि चौदरवाडी तालुका फलटण येथील रोहिदास सोपान कदम यांचा समावेश आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री संशयास्पदरित्या फिरत असणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ट्रान्सफॉर्मर चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून गॅस सिलेंडर व तांब्याचे तार जप्त केले आहे. त्यांना फलटण येथील न्यायालयासमोर हजर केले असता 5ही जणांना 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पोलीस निरीक्षक सुनील म्हाडे तपास करत आहेत. सातारच्या स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत 100 दिवस क्षयरोग मोहिमेचा शुभारंभ. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय येथे क्षयमुक्त भारत 100 दिवस मोहिमेचे शुभारंभ जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 10 वाजता करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिफे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राहुलदेव खाडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर समीर टकले, डॉक्टर राजाभाऊ येवले, डॉक्टर सुवर्णा रामटेके यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. डॉक्टर करपे म्हणाले, क्षयरोग आजाराविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच क्षयरोगाला कलंक मानणे चुकीचे आहे. क्षयरोग आजार रोखण्यासाठी राज्य शासन आणि आरोग्य विभाग करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्दिष्ट करावयाचे कार्य विविध आरोग्य शिबिरे राबवणे, पेशंटचे स्क्रीनिंग करणे, क्षयरोगाचे लवकर निदान करून रुग्णाला लवकर उपचाराखाली आणणे, उपचार व्यवस्थित पूर्ण करून त्यांना मृत्यू दर कमी करणे हे महत्त्वाचे असल्याचेही डॉक्टर करपे यांनी सांगितले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
you.